शुभ हस्ते 500 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला जाहीर झालंय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये विनोद पाटील सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद, तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद राहुल सर. सुंदर असं समालोचन आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं राहुल सरांच्या माध्यमातून. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री निनाई विठलाई क्रिकेट क्लब करुंगळे देवलवाडी आयोजित श्री निनाई विठलाई चषक 2024 पर्व पहिलं. असं म्हटलं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता या आयोजकांना मात्र आपले आशीर्वाद देऊन जावेत. सुंदर अशी स्पर्धा या आयोजकांच्या माध्यमातून आपल्या भेटीला आलेली आहे. विद्यमान सामना कडवे किंग्स मुंबई विपक्ष श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी. नक्कीच कडवे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच कडवे किंग्स कडवे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केलं मांडलाईवाडी संघाला फलंदाजासाठी. इथे मात्र गेले जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गणेश आणि सुरेश दोन्ही सलामीची जोडी पाहायला मिळते मांडलाईवाडी संघाकडून. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. भरपूर स्पर्धा यांनी दोघांनी गाजवलेल्या आहेत पाहायला मिळालेत. आपल्या गेल्या स्पर्धेमध्ये देखील गणेश सुरेश देखील मालिकावीर राहिलाय. गणेश बॅट्समन राहिलाय. मागच्या चला आयोजन टीम विनंती असा पण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. पंचांचा आलाय लेट्स प्लेचा इशारा. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट, लेट्स प्ले. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केले. गणेश बॅटर्स याला माघारी परतावा लागेल. गणेश बिग विकेट डाऊन. चेस्व गाजवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज सूरज याने. पहिला चेंडू गोलंदाजी पाहायला मिळाले. नक्की सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र झेलबाद होत आहेत गणेश. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सागर दोन्ही संघाचे 12th मॅन 12 खेळाडू समालोचन कक्षात अनिवार्य असेल. गवळेवाडी संघ आपण यायचा आहे. आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण अमूल्य अशी भेट सन्मानचिन्ह देऊन आपल्याला पुरस्कार करण्यात येत आहे. तव्या मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्यानंतर पुन्हा डॉट चेंडू आलाय. चला गवळेवाडी संघ आपल्याला विनंती असेल आपण एक संघ नाही किंवा आपण एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. या स्पर्धेची अमूल्य भेट गोड आठवण स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपल्याला पुरस्कृत करण्यात येणार आहे. त्याला पहिलं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं हे षटक. सूरज आहेत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. इथे मात्र जाऊन अंगावर आदळला झालाय. सुंदर डॉट चेंडू हाताळला गेलाय. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आतापर्यंत. सन्माननीय सचिन वारंग साहेब यांना मी विनंती करतो की गवळेवाडी संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. काय गोलंदाजी चालले. गोलंदाजीचा क्लास, गोलंदाजीचं कौशल्य दाखवतोय गोलंदाज सूरज. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि विकेटच्या मागे पतन झालंय विकेटचा. पुन्हा एकदा सागर बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे
मिड कॉर्नर काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4 धावा. केलंय फलंदाज सागर याने आडव्या बॅटने खेळत चौकार अर्जित केलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र फटका बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. डॉट चेंडू काउंट केला जातोय आणि इथे मात्र षटक संपतोय. पहिल्या षटका आखे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 या आकड्यावर. चला अंबाडे संघाचे खेळाडू सूरज निकम आपण आयोजकांशी भेटायचं आहे. सूरज निकम माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण आयोजन टीमशी भेटायचं आहे. न्यू बॉलर्स बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत. इथे मात्र पंच आपला निर्णय सांगायचा. थ्रो गोलंदाजी असेल. थ्रो गोलंदाजी 3 धावा मिळतील. नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. गोलंदाजाला बॅन केलं जाईल. या पुढील स्पर्धेत तो गोलंदाजी करू शकत नाहीये. या 3 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तब्बल 8 या आकड्यावर. नक्कीच कडवे संघाला देखील पॅनलाइज केलं जाईल. टी शर्ट अनिवार्य आहे. ट्रॅक अँड टी शर्ट अनिवार्य आहे. 2 धाव्यांची पॅनलाइज केलं जाईल कडवे संघाला. चला सामना चालू करायचा आहे. 11:19 पहिलाच चेंडू पडला होता. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. याची दक्षता घ्यायची, याची नोंद घ्यायची क्षेत्ररक्षण करणारी टीम. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळलेत खेळाडू आहेत डीप मध्ये. गॅदर करतील फेकी करतील. या कालावधीमध्ये दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले दोन्ही बॅटर्स मध्ये. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 12 या आकड्यावर. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा लागलेत 12. दुसरं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू खेळाडू आहेत विश्वास. गॅदर करतील फेकी करतील दरम्यान 2 धावा पूर्ण करतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळाले. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 14 या आकड्यावर. प्रीतम आहेत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र बॉल व बॅटवर काही बरोबर आलेला नाहीये. 1 धाव पूर्ण करतायत. लेग बायच्या स्वरूपात आलेली ही धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तब्बल 15 या आकड्यावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एकेरी दुहेरी धाव अर्जित केली जाते बॅटर सागर यांच्या माध्यमातून. सुरेश यांना स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे. मोठी सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर सुरेश यांना मोठी खेळी करणे गरजेचे आहे. पार्टनरशिप करावी लागेल. धावा जमवाव्या लागतील. धावा कराव्या लागतील. मोठे फटके येणं अनिवार्य असेल तेही सुरेशच्या बॅटमधून सुरेख क्षमता आहे, कौशल्य आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत सध्या तरी प्रीतम. नाही धावण्याच्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत का मात्र बनतील दर्शक. चेंडू जातोय डीप बॅक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा.
कोणताही खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आयोजक टीम आपले सहकारी सदस्य आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर ठेवायचे आहेत. हव्या मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केलंय फलंदाज सूरज याने. पुन्हा एकदा इथे मात्र खेळाडू आणि फलंदाज दोन्ही बेट करतात आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉम्प बाउंड्री रेषेच्या बाहेर. चौकार येतोय. काय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते सुरेश लुगले यांच्या बॅट मधून. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न होता सुरेश यांचा, मात्र टिपलाय झेल आणि संपलाय सुरेशचा खेळ. सुरेश बॅक टू पवेलियन. बारा मिनिटाचा खेळ संपलाय. 3 मिनिटांमध्ये आपल्याला तिसरा षटक पूर्ण करायचा. या अनुषंगाने आपण गोलंदाजी करायचा आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत. नवीन गोलंदाज रवी स्ट्राइक वर. सागर पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढला. चेंडू गेला सीमा रेषे पार. आलाय सागरच्या बॅट मधून चौकार. 4 पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 30 या आकडेवर. 1 बाउन्सची वॉर्निंग असेल गोलंदाजाला. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे विनंती असेल. पुन्हा स्टेपर करून खेळण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने खेळलेत. पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय, धावून पोहोचतोय तब्बल 31 या आकड्यावर. लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांचा येतोय. वाईटचा इशारा. एक अवांतर धावसंख्येने धावफलक धावून पोहोचतोय तब्बल 32 या आकड्यावर. महागडं षटक म्हणावं लागेल रवी यांचं. तिसरं षटक आज चालू आहे प्रगतीपथावर. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धाव देखील पूर्ण करतायत. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल
34 ऑन स्कोरबोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मात्र पंचांच्या डाव्याने बाजूने राईट अमोर द विकेट रवी. गोलवर टप्प्याचा चेंडू आणि युविस. आय विल डेफिनेटली हिट. बिग विकेट डाऊन. अमोल बॅक टू पवेलियन. आहे स्लॉग वरचा षटक असेल. शेवटचा षटक असेल. चला न्यू बॉलर्स. न्यू गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर जालिंदर. स्ट्राईकवर असतील जालिंदर. मानलाईवाडी संघाकडून जालिंदर स्ट्राईकवर असतील. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असतील कडवे संघाकडून जालिंदर. जालिंदर टू जालिंदर. स्पीडअप घ्यायचा आहे. शेवटचं षटक आहे. अंतिम षटक स्लॉग वरचं हे षटक. इथे मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्रिकेट मधला सेफ फटका. चेंडू जात समोरच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. तब्बल 41 या आकड्यावर पहिल्याच चेंडूवर मात्र आक्रमण केलंय फलंदाज जालिंदर याने. मोठे फटके खेळणं अनिवार्य असेल. मोठे फटके खेळणं येणं अनिवार्य आहे मानलाईवाडी संघाच्या अनुषंगाने. विकेटवर विकेट पाहायला मिळाले होते या मागील षटकामध्ये. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे आणि पुन्हा एकदा चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. ते मात्र धाव्याला बेड्या घावे लागतील. ब्रेक लावावा लागेल या धावेवर. पुन्हा एकदा स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र खेळाडू असतील का. 3 खेळाडूंच्या मध्ये जाऊन चेंडू पेरतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. तिसरी धाव पूर्ण करतील का. मात्र तिसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केले. 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 50 या आकड्यावर. संघाच्या धावफलकेचा मात्र अर्धशतक इथे लागले गेलंय. पहिल्या विकेटवर विकेट पाहायला मिळाला. पहिल्या 3 षटकामध्ये मात्र कमबॅक केलंय फलंदाज जालिंदर याने. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत मात्र बनतील दर्शक. चेंडूवर केला कडक प्रहार. चेंडू गेला सीमारेषे पार. चेंडू गेलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करत चौकार. 4 धावा. बॅक टू बॅक चौकार यायला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक षटकार यायला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स कडून. पुढील होणारा सामना श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव विपक्ष श्री जुगाई स्पोर्ट्स पनुंद्रे. दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा कॉल असेल.
इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य असेल. पुन्हा एकदा शेपट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये आणि इथे मात्र धावबाद होत आहेत. सागरला परतावा लागेल आणि पिंटू पाटील साहेबांचा विशेष यथोचित्त असा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात. एकसष्ट 60 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 61 धावांची विजय गरज असेल विजयासाठी कडवे संघाला. चला पुढील होणारा सामना श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव विपक्ष श्री विठलाई स्पोर्ट्स पनुंद्रे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दरम्यान व्यासपीठावर होतोय आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतंय मुटकलवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू एक अष्टपैलू नेतृत्व पिंटू पाटील साहेब यांचा विशेष यथोचित आता मान सन्मान या व्यासपीठावर संपन्न होत आहे. मी विनंती करतो भगवान कांबळे साहेब संपूर्ण आयोजक टीम यांच्या शुभ हस्ते पिंटू पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जायचा. चला टॉच करून घ्यायचा आहे. चला पनुंद्रे संघाचे संघनायक आमच्याशी जोडलेले आहेत. कोळगाव संघाचे संघनायक आपण यायचं आहे. भगवान कांबळे साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान इथे संपन्न केला जात आहे. या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत विशेष कौतुक. आपण आलात या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. चला पिंटू पाटील साहेबांना विनंती करतो पनुंद्रे आणि कोळगाव या दोन्ही संघांच्या सामन्यामध्ये नाणेफेक करायची आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला सामना चालू करायचा आहे. पंच विनंती असेल. गोलंदाजी स्ट्राईकवर सज्ज आहेत. गोलंदाज गणेश काटकर. फलंदाजी मधून अपयश पाहायला मिळालं मात्र गोलंदाजीमध्ये यश पाहायला मिळतंय का गणेशांच्या गोलंदाजी माध्यमातून. कोळगाव संघाने टॉच जिंकलेला आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचे निर्णय घेतलेला पहिला चेंडू. रवी आणि सुपर स्ट्राईकवर असतील. रवी नॉन स्ट्राईकला सुपर आहेत. पहिला चेंडू मात्र डॉट चेंडू काउंट केला जातोय. टेपाड करून खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळून काढला. लॉंग ऑन मधून खेळाडू येतील गॅदर करतील त्या कालावधीमध्ये एक धाव पूर्ण करतायत. गवळेवाडी संघाचे एक अष्टपैलू खेळाडू प्रतिष्ठित व्यक्तिमत्व गणेश वरेकर साहेब आपण देखील यायचं आहे व्यासपीठावर. आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. गणेश वरेकर साहेब बॅट्समॅन सुपर एक धाव पूर्ण करतात. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 2 या आकड्यावर. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. मोठे फटके थांबवले गेलेत
एकही मोठा फटका अजून पाहायला मिळाला नाही दोन्ही बॅटरच्या बॅटमधून. 100 धावांचा पाठलाग करताना कडवे संघ मात्र उतरलाय मैदानामध्ये. स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर रवी याचा. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतो तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू काउंट केला जातोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीचा क्लास दाखवतोय. गोलंदाजीचा कौशल्य दाखवतोय गोलंदाज गणेश. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इनर कट लागलाय. इथे मात्र फंबल झालाय. खेळाडू दरम्यान 2 धावा पूर्ण करतात. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 4 या आकड्यावर. पुन्हा एकदा इथे मात्र टॉट चेंडू येतोय. काय गोलंदाजी चालली आहे. गोलंदाजी क्लास दाखवतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक गोलंदाज गणेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्याचा धावफलकावर धावा लागला मात्र 4. मोठे फटके खेळणं गरजेचं असेल कडवे संघाला. 100 धावांचं मोठं आव्हान आहे कडवे संघासमोर. न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी स्ट्राईक वर जालिंदर त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक सिक्सर्स पाहायला मिळाले जालिंदर यांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इथे मात्र माघारी परतावं लागेल बॅटर सुपर याला. बिग विकेट डाऊन. लागेल. बिग विकेट डाऊन. वैभव धक्का क्रमांक 3. वैभव बॅक टू पवेलियन. फटका चेंडू झाला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. आठ धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. कमबॅक केलं फलंदाज बिजू याने. पॉइंटच्या दिशेने खेळून काढला चेंडू. खेळाडू आहेत का मात्र नाही. चेंडू जातो 2 बाउन्स. चौकार. 4 धावा. या आकड्यावर 61 धावा बनवायच्या आहेत. चेंडू असतील 24 मात्र ते मात्र दुसरा षटक मार्गस्थ आहे.
9 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि षटक संपतोय. दुसऱ्या षटकाच्या धावफलकावर धावा लागलेत 9. इथे मात्र 52 धावांची आवश्यकता असेल. चेंडू मात्र शिल्लक असतील 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर माफ करा 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर सुरेश. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र संधी होती फुलटॉस वर मोठा फटका खेळण्याची आणि इथे मात्र धावबाद होतात. विजय माघारी परतावा लागेल. विजय याला धक्का क्रमांक लागतोय 4था विजय यांना. कौशल्य दाखवतोय गोलंदाज सुरेश. नवीन बॅटर्स मैदानामध्ये प्रवीण स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र विकेट प्राप्त केले स्टंपिंगच्या स्वरूपात. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर असतील. विश्वास इनॅट नंबर 6 वर आलेत. बघूया मग सामन्यात काय रंग लावतात का. आणि इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातो. सीमा रेषे पार येतोय. पहिल्याच चेंडूवर विश्वाच्या बॅटमधून चौकार. 4 धावा. करतात फलंदाजांनी थांबवलं गेलंय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. तिसरा षटक मार्गस्थ आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकामधील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले. आणि इथे मात्र षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 या आकड्यावर. 6 चेंडू शिल्लक असतील आणि धावा मात्र बनवायच्यात 48. भलं मोठं कडवं आव्हान असेल कडवे संघासमोर. सागर दळवी आलेत नवीन गोलंदाज. शेवटचा षटक अंतिम षटक घेऊन 6 चेंडू 48 धावा आणि ते मात्र डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी. अचूक टप्पा पाहायला मिळाला. लाईन आणि लेंथ चांगली आहे. डॉट चेंडू काउंट केला जातोय. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू 48 धावा. समोरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू खेळाडूमध्ये फटक्यामध्ये इलेव्हेशन नाहीये. झेल ड्रॉप होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा देखील पूर्ण करतात. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 19 या आकड्यावर. 46 धावांचा अजूनही लक्ष असेल. चार चेंडू 46 धावा औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये.
सामना पूर्णपणे झुकलेला आहे मांडलावेड संघाकडून. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय फाईन लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. प्रवीणच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. डीजे बेचाळीस धावांची गरज असेल. 3 चेंडू 42. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा, लाईन आणि लेंथ, काय जबरदस्त गोलंदाजी चालली आहे. गोलंदाज सागर यांच्या माध्यमातून डॉट चेंडू काउंट केला जातोय. इथे मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. फटका चांगला आहे. खेळाडू येतील का? आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्की 2 धावा वाचवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 25 या आकड्यावर. स्टेप आउट करून काढण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. फटका चांगला आहे. चेंडूवर केलाय कडक प्रहार. चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार. शेवटचा कॉल असेल आपल्याला. आपला नाणेफेक आपण आणि केली होती इनिंग ब्रेक मध्ये. आपण अजूनही लाईनअप नाही आहेत. कोळगाव संघ आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. 2 मिनिटात आपले क्षेत्ररक्षण लावलं नाही तर वेळ खूप